नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज मध्यरात्री देखील आपल्याला राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमधून त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। तर आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात। जसं की आपण बघू शकताय, विदर्भामध्ये आपल्याला अकोला, खामगाव, चिखली, कारंजा, अमरावती, आर्वी या भागामध्ये आपल्याला आज रात्री 10 नंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, उमरेड, ताडोबा या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे, जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय। तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळते। या भागामध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच आपण पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, सातारा, सांगली या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तर सोलापूर व अहमदनगर या भागामध्ये आपल्याला सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीतील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार एकंदरीत संपूर्णच कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तर उत्तर महाराष्ट्रात जर विचार केला तर नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस आज रात्री 10 नंतर पाहायला मिळतोय। या भागात अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भामध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते। तर मराठवाडा एकंदरीत संपूर्ण राज्याच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती पावसाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।